तर आत्ताच उठलो डायरेक्ट सूर्याची किरण डायरेक्ट तोंडावर पडली आणि उठलो तर 7:30 वाजले आहेत सकाळचे. आणि बाकी सगळी मंडळी आमची झोपलेली आहे बघा. बाहेर झोपलेलो आम्ही. बघा बावीस बघा झोपलं आहे. प्रसाद उठला लवकरच. चला थोडा एक्सरसाइज करून घेतो सकाळचा आपला नॉर्मल काही. तर बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता. हे प्रसादचे मामी आहेत. सकाळच काम चालू केले जाईल. शेतकरी आहेत शेवटीला. बघा गाय चरत आहे इथे बघा. इकडे बकरी आहेत. या साईडला कोंबड्या आहेत. चला तर नॉर्मल एक्सरसाइज केलेलं आहे मी आता इथे. तर आता मस्त फ्रेश होऊन पुढे भेटूया. इथं कोंबड्या बघा उठलेल्या झोपलेल्या होत्या मगापासून. राहिले उठले बघा. चल तर बघू शकता कुत्र्यांना बिस्किट आणलेत प्रसादने जाऊन. कुत्री इथे 3 आहेत. 3 हा इथे एक आहे. हा ते तिकडे 2 आहेत. एक ब्लॅक कलरचं आणि ते व्हाईट कलरचं बघा कशात बसलं आहे. आणि वासुर आहे छोटंसं इकडे बघा. अजून माझी आंघोळ झालेली नाही. कधी उठले सगळ्यांच्या अगोदर उठलं आहे. सगळं व्यायाम करून झालेलं आहे माझा. आणि हेच फिरत बसले. मस्त वातावरण आहे इकडे बघा. चल तर मंडळी आता आमची आंघोळ सगळी झालेली आहे आणि सर्व रेडी झालेले आहेत आता बघा. आणि इकडं फोटोशूट चालू आहे यांचं परश्या आणि प्रसादचं बघा. आम्ही बसलो इकडं. आम्ही बघतो नाश्त्याची वाट. नाश्ता झाला का आम्ही डायरेक्ट निघू. आम्ही पंढरपूरवरून जाणार आहोत. पहिला अक्कलकोटला जाऊ, तिथं वस्ती होईल. नंतर तिथून परत पुढे कुठे गांगापूरशी डायरेक्ट पंढरपूरला एकादशीला. तर चला तर बसलो आम्ही आता नाश्ता करायला. सर्वजण रेडी झाले आहेत नाश्ता करायला. कांदा पोहे आहेत बघा. बाहेरला वरतीच लागते बसायला कारण की पायाचं ऑपरेशन झालं आहे. इकडे आम्ही सगळी खाली बसले. नाश्ता करायला आता बसला नाही. दिंडीला गेले. हां दिंडीला गेला तिकडे बसतो का घ्यावं नाही बिंदास. तिथं काय भेटणार नाही ना. कोण विचारणार पण नाही. काय परशा बरोबर ना एकदम बरोबर. चला चला तर आता आम्ही सर्व पॅकिंग केलेलं आहे बघा वेगळी. तर भावेश इथं बघा काय बांधतंय. आणि या साईडला यांनी घातलं परत पोलिसांचा रेनकोट अख्खा भिजला येताना. आणि आता आम्ही निघू इथून. आम्ही इथून बघा गेली आमची. चला तर आता आम्ही बघा एक साथ आलं सर्व. तर आता आम्ही मध्ये थांबले होते. गावाचं नाव पण माहिती नाही. मामा कोणता गाव हा? विराजी करोड. चला त्या गावाला आम्ही थांबले होते वडा खायसाठी. तो 22 तिकडे थांबलाय. मधला नाश्ता झालेला आहे आपल्या इथे. आता दुपारचं जेवण आमचं मध्ये होईल कुठे तरी. पण आणि काय तर संध्याकाळचं आपलं जेवण कुठं होणार मला सांग नक्कीच. संध्याकाळची पंगत हां श्री परशुराम बसवराज शेट्टी यांच्या निवासस्थानी कर्नाटक येथे होणार आहे. तरी सर्व भाविकांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि त्यांचं स्वागत करावे. चला स्वागत करा. टाळ्या. तर नुसतं 5-5, 10-10 मिनिटाला यांचा नाश्ता असतात. तर आता चला आम्ही आता चाललोय पंढरपूरला. तर पंढरपूरवरून जाणार आहेत अक्कलकोटला. उद्या आम्ही परत पंढरपूरलाच येणार. चला पुढे चला लेट्स गो.
तर मंडळी बघू शकतो मी फॉरेस्ट लोक चालत असतात बघा. आता आम्ही चाललोय आम्हाला पण थोडा उशीर होईल पोचता पोचता कारण की ट्रॉफिक आहे बघा. बघा इथूनच मार्केट चालू झालेलं आहे. तरी आम्ही 10 किलोमीटर पाठीमध्ये असू बघा. इथूनच लागलेलं आहे मार्केट. तर भरपूर तुम्ही बघू शकता. एक आमची गाडी पुढे आहे हे आम्ही मध्ये नाही पाठीमागे पण लगेच गाडी बघा. तर बघा हा गेट बघा एकदम भारी बनवलेलं आहे. अशा चल पंढरीला चल पंढरीला जाऊ चल चल पंढरीला जाऊ ग चल पंढरीला जाऊ माझ्या पांडुरंगाला पाहू माझ्या पांडुरंगाला पाहू चल चल पंढरीला जाऊ ग चल पंढरीला जाऊ विठुराया माझा विटेवरी उभा कानांची मासोली देतै शोभा लाईन तर दर्शनाला लागलेलीच आहे खूप बघा. 14 वगैरे 12 चला तर आता फायनली आम्ही पोचलो बघा. आणि हे पण आमची मागची गाडी राहिलेली ती आलेली आहे बघा. हे बघा आता जेवण करून आम्ही निघणार अक्कलकोटला बघा. आमच्या तिन्ही पण गाड्या लागलेल्या तिथे. आणि हे आमची पालखी आहे रथ केलाय मस्त. आणि हा राहण्याचं ठिकाण आहे. शंभर रूम असेल इथं. 100च्या वरती 100 बघा. सर्व वारकरी आराम करतात जेवण करून झालेलं आहे त्यांचं. नंतर आता आम्ही जेवण करू. आता आमच्या गावाचं दिसतं. आता अजिंक्यची मम्मी आम्हाला भेटलेली आहे पण काय जेवण इथं सप्लाय शॉर्टेज झालं थोडा कारण की आम्ही भरपूर लेट आलो. तरी पण आम्हाला बोला अर्धा तास थांबा होईल पण आम्ही निघतोय कारण की आम्हाला पुढे जायचं आहे. अक्कलकोटला नंतर परत यायचं. उद्या एकादशी आहे परत येऊ आम्ही उद्या. चला उद्या येऊ आम्ही. आम्ही बघा अक्कलकोटला जायला. तर आता मी स्वतः गाडी घेतलेली चालवला बघा कारण की पाठीमागं बसून दमलोय. आता अजिंक्यची गाडी घेतली चालवला बघा. तर बघा हे आमच्या अगोदरच गाड्या आलेल्या होत्या. हे बघा 60 किलोमीटर राहिले गाणगापूर. आणि इथे फरसाना खायला बसले बघा. बघा बघू शकतो मी फरसाना खायला शेतात बसले. एकर एवढे 100 एकर जागा असेल दिसते मोकळ आहे बघा. चला आता मी पण बसतो. बक्का आणले का चिवरा नाही का त्याच्यात. हा बिजी माणूस बघा बिजी माणूस. पाऊस पडतोय पण
चौकाची तर आम्ही थांबलो आहे आणि नाश्ता करायला बघा. आणि मिरची फेमस इथं भजी आहे, मिरची फेमस बघा. सुरुवात पण केलेली आहे खायला. भूक मारण्याचे लागले असेल म्हणून घसरले ते, कारण की कुठंच काही खाल्लं नाही, फक्त नाही थोडं खायचं झालं बाकी काही नाही. आणि बघू शकता मिरची भजी इथं बोलतात एकदम भारी आहे. आता बघू कसे लागतं. तिखट कसं लागतं तुमच्या भाषेमध्ये पण. चला तर आता नाश्ता केलेला आहे आम्ही या गाडीमध्ये. मस्त मिरची पाव खाल्लेला आहे, वडा खाल्लेला आहे. आता निघतो आहे आम्ही गंगापूरला जायला. पुढे तर मंदिर बघू शकता मार्केट. आणि आम्ही पोचलो आहे दत्त मंदिराची. इथे दिसत असेल तुम्हाला कलस पण बघा. दत्त मंदिर गाणगापूर. चला तर मंडळी मंदिर बघू शकता तुम्ही. आणि क्लायमेट पण बघा, सर्व आबाल निला झाला आहे. आता दर्शनाला निघालो आहे आम्ही. बिलकुल गर्दी नाही आहे, डायरेक्ट चालत चालू आहे बघा. मी गेल्या वर्षी खूप गर्दी होती, कारण की गेल्या वर्षी आम्ही लवकर आलेलो आणि यावेळेस लेट झालेलं आहे. 7:30 वाजून गेले आहेत. आरती पण झाली असेल. चला बघूया, आरती असेल तर बघायला पण भेटेल तुम्हाला. दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही फोटो काढलेले इथे आणि निघतो होता आम्ही. चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला आता आम्ही निघतो इथून अक्कलकोटला जायला, कारण की तिथं आम्हाला रूम शोधायला लागेल पहिले जाऊन. तर चला तर आता आम्ही निघलो इथून बघा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नंबर दर्शन झालं आमच्या इथे, म्हणजे काहीच गर्दी नव्हती. बोललं तरी 2 मिनिटाच्या आत दर्शन झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही निघलो आहे अक्कलकोटला जायला. पेट्रोलची टाकी आमची खाली झालेली आहे बघा. 2 कांड्या राहिल्या आहेत, तर पेट्रोल टाकायला आलो आहे आम्ही. अजिंक्यची गाडी बघूया, फक्त रिझर्व लागले बघा. टिक टिक टिक. तर बघू शकता आता 3 गाड्या एकसाथ लावलेल्या आहेत आम्ही बघा. पेट्रोल वगैरे सर्व टाकून झालेलं आहे. इथे ब्रेक घेतला 10-15 मिनिटाचा. तर आता आम्ही निघतो अक्कलकोटला जायला. भरपूर टाईम होईल हे असं थांबत राहिलं तर. चला असते पुढे, कारण रूम पण शोधायचे आम्हाला. चला तर आता इथे आम्ही पोचलो आणि रेल्वेचा फाटक लागलेला आहे बघा. मालगाडी रे मालगाडी बघा. इथून चाललेले आहेत. तर फायनली आता पोचलो आम्ही अक्कलकोटमध्ये बघा. श्री क्षेत्र श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यात्री निवास श्री स्वामी समर्थ बघा. श्री स्वामी समर्थ फायनली आम्ही आता पोचलो आता अन्नछत्रमध्ये. रूम असेल तर नशीब आमचं कारण की मागच्या वेळेस आम्हाला भेटला नव्हता. आणि मागच्या वर्षी ते हे होता कीर्तन होता, यावर्षी पण आहे वाटलं. 39वा वर्धापन दिन आहे. गेल्या वर्षी इंदुलीकर महाराज होते, यावर्षी कोण आहेत माहिती नाही. आणि लाईन बघा बघा जेवण चालू आहे. तेच सांगतो लाईन बाहेर जायला गेलेला परवडेल.
आणि गेल्या वर्षी आम्ही इथे राहिलेलो यात्री बोर्डमध्ये. आता बघूया रूम असेल तर अवेलेबल आम्हाला भेटेल. चला तर इथे काही रूम अवेलेबल नाही झाली नाही, तर आता आम्ही निघतोय पुढे जायला. कुठे भेटेल तिथे आता राहू. चला तर आम्हाला तिथे काही रूम भेटली नाही. आता आम्ही बाहेर रूम बुक करतो इकडे बघा. चला तर आता बॅगीवरची यांच्या भांडणं चालू आहेत. बॅगी आणि आता मी तर बघा कसली मोठी बॅग घेतलेली आहे. मी बुक केली आहे इथे हॉटेल स्वामी दत्तमध्ये बघा. ही सिमेंटची गोण मी इथंच ठेवलेली आहे, कारण की मला काही वरती जाणार नाही. हे बघा इथून असं पायऱ्या आहेत, इथंच ठेवले मी. वरचा रूम आहे बुक केलं खोललं आहे बघा. हॉटेल श्री स्वामी दत्त बघू शकता. आमची रूम मस्त रूम भेटलेली आहे. जास्त पैसे नाही घेतले, 800 रुपयेच घेतले. हे बघा चारच माणसं सांगितली, म्हणजे 200 रुपये एक माणसाचं, कारण की मी 6 जण आहे. सहकारांका आम्ही पुन्हा एकदा इथे चाललो आहे जेवण करण्यासाठी इथे. तर बघू शकता बंद झाला अन्नदान छत्र. आणि आता आम्ही आलो सर्व हाफ पॅन्टवर असं फ्रेश होऊन. तर आम्हाला आत नाही घेतलं तर बरं नाही असं आहे. तर आता डायरेक्ट VIP एंट्री बघायचं झालं, डायरेक्ट VIP पैसे भेटला आम्हाला. हे बघा बरं चला चला तर आता आम्ही जेवायला बसले बघा. या तुम्ही पण जेवायला बघा. डायरेक्ट VIP एंट्री भेटली आम्हाला आणि बाकी सर्व लाईनीमध्ये राहिले तिकडे. चला तर आमचं जेवण झालेलं आहे. तर बघा नंतर पब्लिक बघा किती बसले जेवायला इथे स्वामींच्या इथे. रोज जेवण असतं इथे, सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम असते. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. वर्षा कसं जेवण होतं स्वामींच्या इथले? एकदम मस्त ना वर्षा, तुला आवडलं ना? आवडलं मला. चला मस्त जेवण झालं आहे आमचं. तर आता आम्ही निघतो आमच्या रूमवर जायला. तर चला बघा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडल ट्रस्ट. चला आता आमच्या गावातली पण लोक आलेले आहेत बघा श्री स्वामी समर्थांच्या इथे. सगळ्यात तर मंडळी आता आलो आम्ही जेवण करून. तर आता मस्त झोपणं डायरेक्ट. उद्या लवकर स्वामीचं दर्शन घ्यायला जाणार आम्ही. तर चला आता झोपून घेऊन ये बघा.